रोज रोज काय भाजी बनवायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. घरात भाजी शिल्लक नसेल तर ऐनवेळी काय भाजी बनवायची हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. घरच्या साहित्यात ही चमचमीत शिमला मिरचीची भाजी कशी बनवायची हे मी इथे दाखवले आहे. या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी बनवलात तर मोठेच काय लहानसुद्धा मिटक्या मारत ही भाजी खातील आणि परत परत ही भाजी बनवायला सांगतील. नमस्कार, टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा वाटी दही घेतलेलं आहे. दह्यामुळे भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे आपल्याला दही भाजीमध्ये वापरायचं आहे. आता हे दही आपण छान असं फेटून घ्यायचं आहे. यातील सर्व गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली भाजी फुटणार नाही आणि ग्रेव्ही एकसारखी तयार होईल. या इथे मी दही छान फेटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या पद्धतीनेच आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी काही मसाले घालते. मसाल्यांमध्ये सुरुवातीला पाव चमचा हळदपूड, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 2 चमचे मिरची पावडर. या इथे तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मसाले आपल्याला या दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं एकसारखं हलवून हे सर्व मसाले या दह्यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया. दही भाजीमध्ये घातल्यानंतर फुटू नये म्हणून आपल्याला हे सर्व मसाले दह्यामध्येच घालून मिक्स करून घ्यायचे आहेत. तर या इथे हे माझे मसाले मिक्स करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हा मसाला आपला तयार झालेला आहे, हा आपण बाजूला ठेवूया आणि भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाली की यामध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल घालून घेऊयात. तेल गरम होत आहे तोपर्यंत यासाठी मी भाज्या कशा चिरून घेतलेल्या आहेत ते दाखवते. त्यासाठी मी इथे 2 कांदे असे चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. या इथे तुम्ही उभे स्लाइसही काढून घेऊ शकता. फक्त आपल्याला कांद्याचा आकार थोडा मोठा ठेवायचा आहे. तर याच पद्धतीने मी शिमला मिरची ही चौकोनी कापून घेतलेली आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या साईजमध्ये कापून घेऊ शकता. फक्त आपल्याला ह्या भाज्या कट करताना थोड्या मोठ्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. आता या इथे तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी सुरुवातीला ह्या भाज्या थोड्या अशा फ्राय करून घेणार आहे. यामध्ये मी सुरुवातीला कांदा घालून घेते आणि याला 1 ते 2 मिनिटच परतून घेणार आहे. जास्त वेळ आपल्याला या भाज्या या तेलामध्ये परतायच्या नाहीत, नाहीतर त्या मऊ पडतील आणि भाज्यांचा सगळा क्रंच निघून जाईल. त्यामुळे 1-2 मिनिटच याला आपल्याला असं थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. कांदे 1-2 मिनटं मी फ्राय करून झाल्यावर यामध्ये मी ही शिमला मिरची घालते आणि यालाही या शिमला मिरचीवरती थोडे स्पॉट येईपर्यंत यालाही परतून घेते. फक्त जास्त वेळ याला आपल्याला परतवायचं नाही, नाहीतर या भाज्यातील सगळा क्रंच निघून जातो. आता तुम्ही बघू शकता या इथे थोड्याच वेळामध्ये या शिमला मिरचीवरती स्पॉट आलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला या भाज्या थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. या इथे सर्व शिमला मिरची व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही शिमला मिरची आणि कांदा मी नितळून काढून घेते. हे मी काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉनही दाबा, त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या इथे सर्व काढून झालेलं आहे. आता यातील मी 2 चमचे तेल काढलेलं आहे. आता हे ऑलरेडीच तेल गरम आहे, यामध्ये मी फोडणी देते. सुरुवातीला यामध्ये मी थोडी मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरेही आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत. जिरे छान फुललेले आहेत. आता यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ताही छान तडतडला की यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते सर्व घालून घेते. या इथे आपल्याला कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. आता याला 1-2 मिनिट मी परतून घेते.
एखाद दुसरा मिनिट हा कांदा परतून झाला की यामध्ये मी आलं आणि लसूण जे बारीक चेचून घेतलेलं आहे ते घालते. या इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरला तरीही चालेल, पण मला फ्रेश आलं आणि लसूण आवडतं त्यामुळे मी असं चेचूनच घालते. यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालून घेते. या इथे मी 2 टोमॅटो किसणीने किसून घेतलेला आहे. हे आज आमच्या इथे पॉवर गेल्यामुळे मला याला मिक्सरला लावता आलं नाही, त्यामुळे मी याची किसणीने प्युरी करून घेतलेली आहे. आता या प्युरीलाही आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला तेल सुटायला थोडा वेळ लागतो. असं याला एकसारखं मिक्स करत याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटानंतर याला तेल सुटायला सुरुवात होते. आता याला अजून एखाद दुसरा मिनिट आपण परतून घेऊया. या इथे याला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. घाई गडबड अजिबात करायची नाही. आता हे छान परतलेलं आहे. यामध्ये मी 2 चमचे बेसन घालून घेते. बेसन घातल्यामुळे भाजीला छान टेक्स्चर येतं. तसंच पाणी एकीकडे आणि ग्रेव्ही एकीकडे असं न होता एकसंध अशी आपली भाजी तयार होते. आता या बेसनलाही आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. जर बेसन व्यवस्थित भाजलं नाही तर बेसनाचा कच्चेपणा या भाजीमध्ये आपल्याला लागू शकतो. यालाही मी अजून 2 ते 3 मिनटं परतून घेते. आता हे 2 ते 3 मिनटं परतून झालेलं आहे. परत याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी आपण जे दह्याचं बॅटर बनवलेलं होतं ते सर्व घालून घेणार आहे. हा सगळा मसाला घालून झाला की याला एकसारखं असं हलवून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यालाही आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं एकसारखं हलवत मिक्स करायचं आहे. हीट लागल्यामुळे हे दही पातळ व्हायला सुरुवात होते. या इथे तुम्ही बघू शकता दही थोडं सैल असं झालेलं आहे. याला एकसारखं हलवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत यालाही आपण परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झालेलं आहे. यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे. जेवढं आपण दही घेतलं होतं तेवढंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालून झालं की याला एकसारखं हलवत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घालून घ्यायचं आहे. आपण या इथे दही वापरलेलं आहे, तसंच टोमॅटोही वापरलेला आहे, त्यामुळे या भाजीला थोडी आंबटसर अशी चव येते. ही चव बॅलन्स करण्यासाठी या इथे आपल्याला साखर घालायची आहे. हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि याला झाकण लावून हा सर्व मसाला आपण 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊयात. हा मसाला आपल्याला मंद गॅसवरती 10 मिनटं शिजवायचा आहे. 10 मिनिटे हे सर्व मसाले मी मंद आचेवरती शिजवून घेतलेले आहेत. या इथे याला वरती थोडं तेलही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याला असं परत एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या इथे ग्रेव्ही एकसारखी अशी झालेली आहे. एकीकडे पाणी आणि एकीकडे ग्रेव्ही न होता एकसंध अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे. आता यामध्ये जे आपण ढोबळी मिरची आणि कांदा थोडी फ्राय करून घेतलेली आहे ते यामध्ये घालूया आणि याला मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये शेवटी मी अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे. आपल्याला गरम मसाला शेवटीच घालायचा आहे, त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. हे आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही गरम मसाल्याऐवजी किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल. आता या इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या भाजीसाठी दही आंबट अजिबात वापरायचं नाही. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता यावरती मी झाकण लावते आणि मंद आचेवरती याला 2च मिनटं शिजवून घेणार आहे. 2 मिनटं झालेले आहे. आपण भाजी चेक करूया. वा, काय सुंदर कलर आलेला आहे.
तुम्ही बघू शकता. आता यावरती थोडी कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करून घेऊया. ही भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही, कारण शिमला मिरची आणि कांदा आपण आधीच फ्राय करून घेतलेले आहेत. ही भाजी यावेळी जर जास्त शिजवली तर यातील क्रंचीपणा निघून जातो. तुम्ही बघू शकता एकसंध अशी आपली ग्रेव्हीवाली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी मी सर्व करून घेते. ही तयार झाली आपली ग्रेव्हीवाली शिमला मिरचीची भाजी. कलर किती जबरदस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता. तसंच या भाजीचंही टेक्स्चर एकदम असं जबरदस्त आलेलं आहे. चवीलाही एकदम भन्नाट अशी लागते. पाणी एकीकडे ग्रेव्ही एकीकडे असं न होता एकदम स्मूथ अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही भाजी तुम्हीही घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.